नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता पार्थ काव्याची जेवणासाठी वाट पाहत असतो. त्याचवेळी काव्या तिथे येते. पार्थ म्हणतो, या या, तुमचीच वाट पाहत होतो. अहो, आईसुद्धा तुमची वाट बघत होती. मी म्हणलं, जा तू झोप, मी आहे इथे. बसा बसा. अहो, चेंज करण्यासाठी एवढा वेळ लागला? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर काव्या म्हणते, मी जास्त पाणी पित नाही, परंतु सारखं सारखं वॉशरूमला जावं लागते. तर आता पार्थ म्हणतो, ब्लड सर्क्युलेशन, आता तुमच्या शरीरात खूप बदल जाणवतील आणि म्हणूनच तुम्हाला तसा त्रास होतोय. काळजी करू नका. तर आता काव्या हे सगळं ऐकल्यानंतर पार्थकडे पाहते. त्यावेळी पार्थ म्हणतो, काय आहे ना, परीक्षा दोघांची आहे. तुम्ही IASचा अभ्यास करताय आणि मी बेस्ट बाबा व्हायचा. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. मी आहे तुमच्यासोबत. असं म्हणत पार्थ काव्याला म्हणतो, चला चला, तुम्ही अगोदर जेवून घ्या. तर आता पार्थला काव्या नकार देत असते. पार्थ म्हणतो, नाही, तुम्हाला जेवावंच लागेल. तर आता पार्थ म्हणतो, सांगा तुम्ही नक्की काय खाणार आहात? म्हणजे वरण भात खाणार आहात की मग आईने तोंडल्याची भाजी बनवलीये, आणि हो, टोमॅटोचं सार पण. नाही तर काव्या म्हणते, नाही पार्थ, मला खरंच काही नको आहे. तर पार्थ जबरदस्तीने काव्याच्या ताटात आता कोशिंबीर वाढतो. काव्या म्हणते, पार्थ, मला खरंच नको आहे. तर पार्थ म्हणतो, नाही, तुम्हाला जेवावंच लागेल. तर काव्या म्हणते, पार्थ, अहो, तुमच्या या सगळ्या गोष्टींचा मी आदर करतीये, तुमची मी कदर करतीये, पण पार्थ, खरंच मला जेवण नको आहे. पार्थ म्हणतो, मग टोमॅटोचं सार तरी घ्या. बघा, खरंच खूप छान झालंय. आईचंच टोमॅटोचं सार म्हणते. आता पार्थ काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तर काव्या पार्थला म्हणते, पार्थ, मला खरंच नको आहे. असं म्हणत ती पार्थवर आवाज चढवते आणि म्हणते, दरवेळी मी तुमचंच ऐकायला हवंय असं कुठे लिहिलंय का? मी दरवेळी तुमचंच का ऐकायचं? आता मात्र पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ काव्याला सॉरी म्हणतो. तर त्याचवेळी आपण पार्थला उलट उत्तर केलं याचं काव्यालाही वाईट वाटतं आणि म्हणून काव्यासुद्धा पार्थला सॉरी म्हणते. आता दोघेही एकत्रच एकमेकांना सॉरी बोलतात. तर त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, ऐका ना, मला जर हवं असेल तर मी नक्कीच जेवेन ना? तर पार्थ काव्याला म्हणतो, मी हेरवी तुम्हाला ओरडलो नसतो, तुमच्यावर जबरदस्ती केली नसती, तुम्हाला फोर्स केला नसता, पण आता बाळासाठी तुम्हाला मला जेवावंच लागेल. आता मात्र काव्या या वाक्याचा उलट अर्थ काढते आणि म्हणू लागते, म्हणजे पार्थ, तुम्ही मलाच माझ्यासाठी जेवायला सांगत नाहीयेत, मला भूक लागली म्हणून जेव असं म्हणत नाहीयेत, तर तुम्ही फक्त बाळासाठी मला जेव असं म्हणताय. पार्थ म्हणतो, काव्या, अगो, कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही? मला असं काहीच म्हणायचं नव्हतं. पण तर आता पार्थ काही बोलणार तर काव्या म्हणते, पार्थ, तुम्ही गेलात तरी चालेल. प्लीज पार्थ, मला जे हवं ते मी घेईन, मला वाटलं तर मी जेवेन. तर आता पार्थ काव्याला पुन्हा एकदा काही बोलणार तर काव्या पार्थला म्हणते, गुड नाईट. आता मात्र पार्थ तिथून निघून जातो. पुन्हा एकदा मागे वळून काव्याकडे पाहतो, पण काव्या मात्र विचारात हरवून गेलेली असते. आता पार्थ रूममध्ये निघून जाताच त्याचवेळी तिथे रम्या येते आणि रम्या ही सगळं दृश्य पाहते. तर इकडे काव्या तिच्या प्लेटमध्ये असणारं टोमॅटोचं सार ओतून ठेवते, कोशिंबीरही काढून ठेवत असते आणि रम्या तिथे येत म्हणते, चोरी पकडली गेलीये काव्या ग. काय आहे हे, तुझ्या प्लेटमधलं तू सगळं चवून काढून ठेवतेस, कोशिंबीर, टोमॅटोचं सार सगळं ठेवलंयस, काय झालंय काव्या? तर काव्या म्हणता, ग, मला खावंसं काही वाटतच नाहीये. तर रम्या म्हणू लागते, मी समजू शकते, तुझी पहिलीच वेळ आहे ना, खूप जणींना असं होतं म्हणे. परंतु काव्या, अगं, तुला अभ्यास करायचा आहे. मग जर तुला अभ्यास करायचा असेल तर तुला काहीतरी खावा लागेलच ना? आता रम्याचं हे बोलणं ऐकून काव्या रम्याकडे पाहते. रम्या विचारते, काय ग, काय झालंय? तर काव्या रम्याला म्हणते, नाही, काही नाही. तर रम्या काव्याला म्हणते, समजलं. आता तुला सर्वजण असंच म्हणत असतील ना, की तू पोटुशी आहेस, तू 2 जीवांची आहेस, त्यामुळे आता बाळासाठी खा. असं तुला म्हणत नसतील ना, की तू उपाशी राहू नये म्हणून खा. सर्वजण बाळासाठी तुझी काळजी घेत असतील ना? तर आता काव्या होकार देते. काव्याला याच गोष्टीचा वाईट वाटत असतं आणि रम्या मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत असते. रम्या म्हणते, काव्या, अगं, मला सगळं काही समजते, पण या गोष्टीमध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. परंतु एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये मी तुझी मदत करू शकते. तर आता काव्या रम्याकडे पाहते. तर काव्या रम्याला विचारते की कुठली मदत? तर रम्या काव्याला म्हणते, मी तुझ्यासाठी फ्रूट्स आणू शकते. तर काव्या तिला विचारते की कोणते फ्रूट्स आहेत? रम्या म्हणते, सरप्राईज. काव्या म्हणते, बरं ठीक आहे, मी इथे हॉलमध्ये बसू का अभ्यास करत? रम्या म्हणते, हो हो, ठीक आहे. असं म्हणत रम्या आता किचनमध्ये येते आणि तिने ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे तिने तर आता काव्यासाठी पपई आणलेला असतो. ती हातात पपई घेते त्यावेळी तिला वसुध्यांचं बोलणं आठवतं. वसुध्या रम्याला म्हणतात, रम्या, अगं बाई, काय करतेस तू हे? म्हणजे पपई खायला घालून काव्याचं बाळ? तू तर आता रम्या तिच्या प्लॅनप्रमाणे पपई कट करायला घेते.
आणि त्यानंतर ती पपईकडे पाहत पपईमध्ये चाकू खूप असते. आणि ती रागानेच आता पाहत असते. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा यांची मात्र आपल्याला बाळ होत नाही या विचाराने झोपच उडालेली असते. परंतु जीवाला कसंबसं नंदिनीला झोपी घालतो. तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो. मात्र जीवाला झोपच येत नसते, कारण जीवाला नंदिनीचं बोलणं आठवत असतं. नंदिनीने जीवाला प्रश्न केलेला असतो की समजा देव न करू, परंतु आपल्याला मूल झालंच नाही, पण आपल्याला बाळ हवंय, मग आपण काय करायचं आहे का तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर? त्यावेळी मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं जीवाने टाळलेलं असतं. परंतु नंदिनीचा हा प्रश्न जीवाच्या मनाला, तिच्या जिवारी लागलेला असतो. त्याला सतत या गोष्टीची आठवण होत असते. सतत नंदिनीचं बोलणं आठवत असतं. आता समोरच जीवाला त्याची डायरी दिसते. जीवाला त्याची डायरी खुणावते आणि जीवा उठून लगेच आपली डायरी हातात घेतो आणि बेडच्या बाजूला बसत त्या डायरीवर 2 वाक्य लिहितो. आम्ही आईबाबा होणार आणि आम्ही आईबाबा नाही होणार, अशी 2 वाक्य त्यांनी एका पानावर लिहिलेली असतात. आता ते दोन्ही चिठ्ठ्या तयार करतो आणि त्या चिठ्ठ्या उडवत त्यातली एक चिठ्ठी त्याला सिलेक्ट करायची असते. तो नंदिनीकडे पाहतो, परंतु चुकून जर आपल्या विरुद्ध चिठ्ठी आली तर? या विचाराने जीवा आता कोणती चिठ्ठी पाहत नाही, तर दोन्ही चिठ्ठ्या फाडून टाकतो. तर त्यानंतर जीवा नंदिनीकडे पाहतो. डोळ्यातील अश्रुधारा वाहतच असतात आणि यातच तो आम्ही आईबाबा होणार असं वाक्य सतत डायरीवर लिहत असतो. पूर्ण एक पान आम्ही आईबाबा होणार हे तो लिहून काढतो आणि त्यानंतर त्याकडे पाहत एक नवीन आशेचं किरण निर्माण करत ती डायरी आपल्या उराशी घेतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्यासाठी रम्या आता पपई कापून घेऊन येते. आता पपईचा बाऊल पाहिल्यानंतर काव्या म्हणते, रम्या ग, पपई? रम्या म्हणते, काव्या ग, काय बोलतीयस? तुझ्यासाठी मी पपई कसा घेऊन येईन? नाही ग, तुझ्यासाठी पपई नाही आणलाय. हा बाऊल माझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी हा बाऊल मिक्स फ्रूटचा. तर काव्या म्हणते, ओके. तर रम्या म्हणू लागते, अगं हो ना, हे काय, हे तर सगळे माझे आवडते फ्रूट्स आहेत. तर आता रम्या म्हणते, अगं तूच नाही का म्हणाली होतीस तुला द्राक्ष, चिक्कू, अननस, प्लम हे सगळे फ्रूट्स आवडतात? अगं मी मार्केटला गेली होती, मग येताना तुझ्यासाठी पण आवर्जून फ्रूट्स घेऊन आली. अगं मी विजयच्या नादाला लागून तो कासव महोत्सव बघायला गेली होती आणि बघ ना किती स्किन टॅन झालीये. मग मी ठरवलं की आजपासून रोज निदान थोडा तरी पपई खायचा आणि म्हणूनच मी पपई खात आहे. तू मिक्स फ्रूट खा ना काव्या, म्हणते, किती आठवणीने आणि आवर्जून तू घेऊन आलीयस माझ्यासाठी फळं. रम्या म्हणते, मग त्यात काय झालं, तू खाऊन तर बघ. तर आता काव्या रम्याने दिलेले फ्रूट खात असते. तर काव्या म्हणू लागते, अगं रम्या, असा हा बाऊल पार्थचा सुद्धा आहे ना? तर आता रम्या म्हणते, हो अगं, मीच आणले होते. 2 वर्षापूर्वी असे 2 बाऊल आणले होते, पार्थसाठी आणि माझ्यासाठी, अगं फ्रेंडशिप म्हणून. तर आता काव्या म्हणते, हो. तर त्यानंतर रम्या म्हणू लागते, मी खूप मिस करतेय. तर काव्या रम्याकडे धक्क्यानेच पाहते. रम्या म्हणते, आमची फ्रेंडशिप, असं म्हणत रम्या त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी सांगत असते. त्यावेळी मात्र काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या रम्याला म्हणते, रम्या, तू स्वतःला त्रास करू नकोस, सगळं काही ठीक होईल, काळजी करू नकोस. रम्या म्हणते, हो, त्याच तर दिवसाची मी वाट बघतेय. तर त्यानंतर रम्या काव्याला म्हणते, काव्या, अगं माझी बडबड काही थांबणार नाही, तू एक काम कर, तू अभ्यास कर, मी इथे बसून खाते. असं म्हणत रम्या पपई खात असते. आता काव्या अभ्यासाला तिची पुस्तकं घेत असते आणि त्याचवेळी रम्याने काव्याचं पेन लपून ठेवलेलं असतं. काव्या आता पेन घ्यायला जाते तर त्या ठिकाणी पेन नसते. तर आता रम्या म्हणते, अगं काय झालंय, काय शोधतेस? काव्या म्हणते, अगं आत्ताच मी इथे पेन ठेवलं होतं. रम्या म्हणते, मिळत नाहीये का? थांब, मी दुसरं घेऊन येते. तर काव्या म्हणते, नाही नको, आमच्या रूममध्ये आहे ना दुसरं, मी घेऊन येते. तर रम्या म्हणते, बरे ठीक आहे, पण तू रूममध्ये जातीयस ना, तर पार्थला सांग की तू फ्रूट्स खातीयस, नाहीतर बिचारा तुझी काळजी करत बसेल. काव्या म्हणते, हो. असं म्हणत काव्य तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. तर त्याचवेळी रम्या तिने लपून ठेवलेलं पेन हातात घेते आणि म्हणू लागते, माइंड गेममध्ये मला कोणीच हरवू शकत नाही, माझा हात कोणीच धरू शकत नाही काव्या. असं म्हणत तिने आता काव्याच्या विरुद्ध खूप मोठं षडयंत्र रचलेलं असतं. परंतु काव्या मात्र डोळे झाकून रम्यावर विश्वास ठेवत असते. रम्याने मात्र या चांगुलपणाचा फायदा घेतलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ काव्याचा विचार करत असतो. काव्या जेवल्या असतील का? पार्थ विचार करत म्हणतो, काव्या जेवल्या नसतील तर मला जाऊन बघावं लागेल. असं म्हणत पार्थ आता जायचं ठरवतो. परंतु त्याच वेळी काव्या रूममध्ये आलेली असते. आता काव्याला पाहून पार्थ खुश होतो आणि म्हणतो, काव्या, झाला का अभ्यास? तर काव्या आता हातातील पेन दाखवते. पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, पण काव्या तुम्ही जेवला आहात का? तर काव्या म्हणते, नाही, मला जेवण नको आहे. पार्थ म्हणतो, काव्या? तर काव्या म्हणते, हो मला माहीत आहे, हिरवी मी नाही जेवली तरी काही हरकत नाही, परंतु आता माझ्या पोटात बाळ आहे, म्हणून मी जेवलीच पाहिजे, हो ना? आता मात्र पार्थ शांतच होतो. काव्या म्हणते, एनिवे, काहीच हरकत नाही, पण मला आता जेवण नकोय, मी फ्रूट्स खाईन. तर पार्थ म्हणतो, काव्या? काव्या म्हणते, गुड नाईट, येते मी. असं म्हणत काव्या रागानेच तिथून निघून जाते.
पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ म्हणतो माझी चूक झाली. नेहमीप्रमाणे मीच यांना फ्रूट सलाड बनवून द्यायला हवं होतं, वेलची टाकलेलं. असं म्हणत आता पार्थ त्यालाच खूप वाईट वाटत असतं की आपण काव्याची नीट काळजी घेत नाही आहोत. आता काव्या पेन घेऊन हॉलमध्ये येते आणि म्हणू लागते पेन मिळालं. रम्या म्हणते तू बस ना, मी चाट मसाला घेऊन येते. असं म्हणत आता रम्या चाट मसाला आणण्याच्या निमित्ताने तिथून किचनमध्ये निघून जाते आणि चाट मसाला आणायला म्हणून जाणारी रम्या जाताना मात्र काव्याच्या मिक्स फ्रूटचा बाऊल घेऊन जाते. तर दुसरीकडे मात्र पार्थचं कशातच लक्ष लागत नसतो. सतत त्याला काव्याची काळजी वाटत असते. आता काव्याने फ्रूट्स तरी नीट खाल्ले असतील हा विचार त्याच्या मनात असतो आणि म्हणूनच तो ठरवतो की आपणच जाऊन पाहावं की काव्याने खरंच फ्रूट्स खाल्ले आहेत की नाही. आणि म्हणूनच पार्थ बाहेर येऊन पाहतो तर काव्या तिच्या अभ्यासात पूर्णपणे मग्न असते आणि त्याचवेळी ती ज्या बाऊलमधलं फ्रूट्स खायला जाते तो बाऊल मात्र पपयांचा असतो. आणि ज्यावेळी काव्या पपई खायला घेणार त्याचवेळी पार्थ मोठ्यानेच बोलतो काव्या. काव्या मात्र घाबरते आणि म्हणते काय झालं पार्थ, का ओरडताय? पार्थ म्हणतो काव्या तुम्ही हे काय करताय? हे सगळं काही तुम्ही मुद्दामून तर करत नाही आहात ना? तर काव्या म्हणते काय झालंय पार्थ? पार्थ म्हणतो काव्या तुम्ही पपई खाताय म्हणजे हे सगळं काही तुम्ही. तर काव्या म्हणते पार्थ म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मी हे सगळं काही मुद्दामून करतेय? पार्थ म्हणतो नाही मला तसं म्हणायचं नाहीये, पण तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे. तर काव्या म्हणते पार्थ तुम्हाला बाळाच्या पुढे काहीच दिसतच नाहीये, अगदी मी सुद्धा दिसत नाहीये. आत्तापासून जर असं होत असेल तर मग बाळ जन्माला आल्यानंतर काय होईल? आणि यांचं बोलणं रम्या ऐकत असते आणि या दोघांमध्ये होणारे मतभेद पाहून रम्याला मात्र आनंद होत असतो. रम्या हे सगळं काही किचनमधून पाहत त्याची मजा घेत असते. तर काव्या म्हणते पार्थ तुम्ही खरंच चुकताय. पार्थ म्हणतो मी चुकत नाहीये, काव्या तू चुकतेस. काव्या तुम्ही काय करता याचं भान आहे का तुम्हाला? तुम्ही प्रेग्नेंट आहात हे विसरून गेला आहात का? तरी सुद्धा तुम्ही पपई खायला घेतला? तर काव्या म्हणते पार्थ तो पपई मी खाल्ला नाही किंवा मी तो कट केला नाही. पार्थ म्हणतो हा पपई कट करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? काव्या म्हणते पार्थ मी म्हणाले ना हा पपई मी कट केला नाही. तर पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो मग कोणी कट केलाय? तर काव्या म्हणते रम्याने. आता मात्र पार्थ मोठमोठ्याने रम्याला हाका मारू लागतो. तर आता त्याचवेळी रम्या तिथे धावत पळत मिक्स फ्रूटचा बाऊल घेऊन येते आणि पार्थला विचारते पार्थ काय झालंय? तर त्याचवेळी माननीताई आणि तिथे मिथून काकाही आलेले असतात. माननीताई म्हणतात अरे काय झालंय? तू रम्याच्या नावाने एवढ्या मोठमोठ्याने हाका का मारतोयस? पार्थ म्हणतो आई तू एक शब्दही मध्ये बोलू नकोस. रम्या अगं काय चाललंय तुझं? तुला असं वागताना काहीच वाटत नाहीये का? रम्या म्हणते काय झालीये पार्थ चूक सांग. तर पार्थ म्हणतो चूक? अगं तू काय करतेस याचं भान तरी आहे का तुला? अगं रम्या मी तुझाच झालो नाही, तुला माझ्यासोबत संसार करता आला नाही म्हणून आता तू माझा संसारही उद्ध्वस्त करतेस, माझ्या बाळाच्या जीवावर उठलीयस रम्या. अगं तुला लाज वाटत नाही का हे सगळं काही करताना? रम्या म्हणते पार्थ. पार्थ म्हणतो हो तू माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस, पण रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला माझ्या बायकोच्या किंवा बाळाच्या आसपास येऊ देणार नाही. असं म्हणत पार्थ आता रम्याला ताकीद देत असतो आणि त्याचवेळी विजय त्या ठिकाणी आलेला असतो. आता पार्थचा बोट त्याचा हात खाली करत विजय पार्थला म्हणतो हात खाली. आता जर माझ्या बायकोशी लढायचं असेल तर अगोदर मला भिडावं लागेल, रम्या नाही. रम्या विजय मतकरी. आता मात्र घरातील सर्वांनाच थक्का बसतो. तर आता पार्थ म्हणू लागतो पण तू एवढ्या रात्री इथे काय करतोयस? तर आता विजय म्हणतो मी इथे काय करतोयला हे महत्वाचं नाहीये, परंतु या घरात माझ्या बायकोला कशी वागणूक दिली जाते हे तरी मला आता कळालं. बरं झालं मी यावेळी इथे आलो त्यामुळे मला कळालं तरी. तर आता माननीताई म्हणतात नाही विजयराव तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, असं काहीही नाहीये. रम्या म्हणते हो विजय असं खरंच काही नाहीये. पण विजय रम्याला गप्प बसवतो, तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या बोटावर घेतो आणि पार्थला म्हणतो रम्याच्या डोळ्यातील अश्रूंची शपथ, तिच्या पाण्याच्या थेंबाची शपथ की आग लावेन आग. त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वांनाच धक्का बसतो. काव्या धक्क्यानेच विजयकडे पाहते. तर पार्थ विजयला म्हणतो एकतर तू माझ्या घरात आहेस आणि आमच्या घरात येऊन मला धमकी देतोयस, ज्याला मी पोकळ धमकी समजत आहे. विजय मतकरी तू माझ्याच घरात येऊन मला जी धमकी देतोयस ना ती मी सिरियसली घेत नाही. आणि दुसरी गोष्ट विजय मतकरी या रम्याच्या डोळ्यातील पाण्याने तू जो काही वाहवत जातोयस ना त्या रम्यालाच विचार की तिने नक्की काय केलं आहे ते. पार्थ चिडतो आणि मोठ्यानेच म्हणतो की माझी बायको प्रेग्नंट आहे. ही गोष्ट रम्या विसरलीये का? तिला माहीत आहे की काव्या प्रेग्नंट आहेत आणि तरीसुद्धा ती त्यांना पपई खाऊ घालत होती. आता हे ऐकल्यानंतर काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. रम्या म्हणते पार्थ अरे आता काव्या किंवा रम्याचं काही ऐकून न घेता पार्थ रिॲक्ट झालेला असतो, कारण पार्थला रम्याचा स्वभाव चांगलाच माहीत असतो, परंतु रम्याने खेळलेला गेम मात्र माहीत नसतो. आता रम्या तिच्या नाटकाला सुरुवात करते. डोळ्यातून अश्रू गाळत म्हणते पार्थ अरे मी खरंच मूव्ह ऑन झाले आहे. माझ्या आयुष्यात तुला आणि काव्याला अगदी मनापासून मी एक्सेप्ट केलंय. माझ्या मनात आता कुठलाच राग किंवा द्वेष नाहीये. पार्थ
अरे पार्थ, तुमच्या लग्नात आणि लग्नानंतर सुद्धा जे पडेल ते काम मी केलं आहे. अरे एवढंच नाही तर तुमच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा मी खूप जीव लावणार आहे, अगदी मनापासून. आणि तरीसुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये का पार्थ? रम्या पार्थला प्रश्न करत करत म्हणते, मग तूच सांग, आता मी काय करू, म्हणजे तुझ्या मनातील ही संशयाची जळमटं कायमची दूर निघतील, कायमची तुझ्या मनातून निघून जातील. तर पार्थ रम्याला म्हणतो, अगोदर तुझी ही नाटकं आहेत ना, ती बंद कर. रम्या पार्थला म्हणते, पार्थ, अरे मी खरं बोलते. काव्यासाठी बनवलेला फ्रूट्स बाऊल हा आहे आणि तो पपईचा बाऊल माझ्यासाठी मी बनवला होता. चाट मसाला मला हवा होता आणि म्हणूनच मी किचनमध्ये जात होते. पण जाताना मला माझा बाऊल घेऊन जायचा होता. पण चुकून हा बाऊल मी घेऊन गेले. पार्थरी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आता पार्थ रागानेच त्याच्या रूममध्ये निघून जात असतो, तर त्याचवेळी आता विजय त्याचा हात पकडतो, त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो, मी तुला असंच जाऊ देणार नाहीये. ज्यांची ज्यांची मनं दुखावलीस ना, त्या सगळ्यांना सॉरी बोल, त्या सगळ्यांची माफी माग आणि मगच इथून जा. आता हे ऐकल्यानंतर पार्थ विजयकडे पाहू लागतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थला आपल्या लग्नातील फोटो दाखवते आणि म्हणू लागते, पार्थ, तुम्हीच हा फोटो बघा, किती खुश होतो आपण. परंतु आता आपल्या दोघांचे चेहरे आरशात बघा. अगदी आपल्या दोघांच्या पहिल्या लग्नात जसे आपण होतो ना, तसे आपण आता दिसतोय. तसेच मतभेद आपल्यात आताही होतायत. मला राहून राहून असंच वाटतंय की आपलं येणारं बाळ हेच आपल्यासाठी हे मतभेदाचं कारण झालेलं. आता हे ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता जीवा रूममध्ये रिपोर्ट पाहत असतो, तर त्याचवेळी नंदिनी रूमचा दरवाजा वाजवते आणि जीवाला आवाज देत म्हणते, जीवा, दरवाजा उघडा ना. जीवा म्हणतो, हो आलो. असं म्हणत जीवा दरवाजा उघडायला जाण्याअगोदरच त्याच्या हातातील रिपोर्ट बेडवर ब्लँकेटखाली लपवून ठेवतो. आता दरवाजा उघडताच नंदिनी घाईने विचारते, काय झाले जीवा? रिपोर्ट आलेत ना? काय आलेत रिपोर्ट? तर आता जीवा म्हणू लागतो, कुठले रिपोर्ट? रिपोर्टर अजून आलेच नाहीयेच, त्यांचा सर्व्हर डाऊन आहे. तर त्याचवेळी नंदिनीचा लक्ष जीवाने लपवून ठेवलेल्या रिपोर्टकडे जातो आणि आता नंदिनी जीवाकडे पाहते, तर मात्र जीवा काहीच बोलत नाही. आता ते रिपोर्ट पाहिल्यानंतर नंदिनीला नक्की रिपोर्टमध्ये काय समजेल, तर दुसरीकडे पार्थ आणि काव्यामध्ये असणारा मतभेद दूर होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.